Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning. So, 12 पार्टिसिपेट झालेले आहेत. स्टार्ट करू. Last lecture we were discussing about the definition clause of CPC. आपण लास्ट लेक्चर मध्ये स्टार्ट केलं होतं की डेफिनेशन क्लॉज आपण पाहत होतो की जास्तीत जास्त आपण डेफिनेशन पाहण्याचा प्रयत्न केला आणि पाहिल्या पण. आणि आता तिथून पुढे ज्या राहिलेल्या आहेत त्या आपण कन्सेप्ट वगैरे पाहिलेल्या आहेत, म्हणजे सेट ऑफ असेल किंवा मेन्स प्रॉफिट असेल किंवा मग त्याच्यामुळे आपण तो डेफिनेशन क्लॉज तिथेच थांबूया, कारण बाकीचे डेफिनेशन्स आहेत ते आपण कन्सेप्ट मध्येच पाहिलेले आहेत. तर आज आपण हा दुसरा कन्सेप्ट पाहूया. एक महत्वाचा कन्सेप्ट आहे रिगार्डिंग द सीपीसी, काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन त्याला आपण मराठीत म्हणतो न्याय क्षेत्र किंवा न्याय कक्ष. की एखादा कोर्ट ते सिव्हिल सूट चालवण्याचे त्याला अधिकार आहेत का, त्या न्याय कक्षेच्या कक्षेमध्ये तो सिव्हिल सूट किंवा ते जे काय प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंग त्या न्याय कक्षेत येतं का. ज्युरिस्डिक्शन न्याय क्षेत्र किंवा कार्यक्षेत्र. काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन आजचा टॉपिक आहे. काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. द वर्ड ज्युरिस्डिक्शन कम्स फ्रॉम टू लॅटिन वर्ड्स. हा जो वर्ड्स आहे हा वर्ड्स कम्स आलेला आहे कशापासून पहा. टू लॅटिन वर्ड्स, दोन लॅटिन वर्ड्स आहेत. एक आहे ज्युरिस अँड डिक्टो. ज्युरिस अँड डिक्टो विच मीन्स स्पीक बाय द लॉ. लिटरली मीन्स स्पीक बाय लॉ. आणि अनदर त्याचा मिनिंग आहे इन सिंपल लँग्वेज. ज्युरिस्डिक्शन मीन्स, ज्युरिस्डिक्शनचा असा अर्थ आहे की पॉवर ऑर अथॉरिटी ऑफ अ कोर्ट. त्या कोर्टाची अथॉरिटी किंवा पॉवर ऑफ अ कोर्ट ऑर अथॉरिटी ऑफ लॉ टू एंटरटेन. की त्या कोर्टाला पॉवर आहे का, अथॉरिटी आहे का ती तो सिव्हिल सूट एंटरटेन करण्याचा. हिअर अँड डिटरमाइन. एक तर हिअर करू शकतं का ते कोर्ट किंवा डिटरमाइन करू शकतं का. डिटरमाइन किंवा ते ठरवू शकतं का त्यातले राईट्स आहेत क्लेम केलेल्या पार्टीजने ते डिटरमाइन करायचा अधिकार त्या कोर्टाला आहे का. ऑर ऑदर लिगल प्रोसिडिंग. मग ते एकतर सूट असेल किंवा ऑदर लिगल प्रोसिडिंग असेल. एक तर ते एंटरटेन करू शकतं का, डिटरमाइन करू शकतं का, त्या कोर्टाला पॉवर आहेत का. त्याचबरोबर
त्याचबरोबर ते काय करू शकतं का, हिअर करू शकतं का, ह्या सर्व गोष्टी म्हणजे ज्युरिस्डिक्शन. ओके, thus jurisdiction of a court refers a power to extend authority of a court to administer justice. ही कोर्टाला अथॉरिटी आहे का की ती ऍडमिनिस्टर ऑफ जस्टिस, की ते जस्टिस देऊ शकतं का, कोर्टाला पॉवर आहेत का, कोर्ट ते सूट किंवा ती प्रोसिडिंग एंटरटेन करू शकतं का, हिअर करू शकतं का, किंवा त्या संदर्भात काही डिटर्मिनेशन करू शकतं का. त्याच पुढे अथॉरिटी टू द सब्जेक्ट मॅटर ऑफ लिमिटेशन अँड पिक्युनरी व्हॅल्यू. आणि त्या सूटमध्ये किंवा त्या प्रोसिडिंग मध्ये एकतर तिथं काय पाहिलं जातं की एकतर तिथं सब्जेक्ट मॅटर तो जो विषय आहे, दाव्याचा विषय आहे, तो टेकन इन टू कन्सिडरेशन केला जातो. त्याचबरोबर पेक्युनरी व्हॅल्यू ऑफ दॅट सूट, की त्या व्हॅल्यू पेक्युनरी व्हॅल्यू त्या सूटची पेक्युनरी, की त्या सूटमध्ये किती क्लेम केलेला आहे, किती रकमेचा दावा आहे तो, हे पण तिथे कन्सिडर केलं जातं. आणि मग त्याच्यानंतरच ठरवलं जातं की त्या कोर्टाला तो सूट एंटरटेन करायचा, डिटरमाइन करायचा, हिअर करायचा किंवा प्रोसीड करायचा अधिकार आहे का नाही. एक तर सब्जेक्ट मॅटर, पेक्युनरी व्हॅल्यू, त्याचबरोबर टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. अशा प्रकारे द एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट गिव्हन अथॉरिटी टू कोर्ट टू ट्राय डिस्पोज ऑफ द पर्टिक्युलर लिगल प्रोसिडिंग. की तिथं जर त्या कोर्टाला एक्झिस्टन्स दिला असेल, एक्झिस्टन्स ऑफ फॅक्ट विच गिव्स अथॉरिटी, त्या कोर्टाला जर अथॉरिटी दिली असेल, काय घेताय तुम्ही आता, मी उशीर आले थोडे. काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन, काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. थँक्यू सर, थँक्यू. येस. तर इथं आपण पाहिलं की एक तर तिथं पिक्युनरी व्हॅल्यू पाहिलं जातं, त्या सूटमध्ये पिक्युनरी व्हॅल्यू किती रकमेचा तो सूट आहे, त्याचबरोबर त्या सूटमध्ये काय आहे, सब्जेक्ट मॅटर कुठला आहे, सब्जेक्ट मॅटर कुठला आहे हे पण डिटरमाइन केलं जातं. त्याचबरोबर टेरिटोरियल ज्युरिडिक्शन, की तो सूट कुठल्या टेरिटरी संदर्भात आहे, आणि ह्या गोष्टी जर टेकन इन टू कन्सिडरेशन केल्या जातात आणि तरच तर त्या कोर्टाला तो सूट एंटरटेन करायचा, डिटरमाइन करायचा, हिअर करायचा, डिस्पोज ऑफ करायचा राईट आहे, त्यालाच म्हणायचं ज्युरिस्डिक्शन. ह्या गोष्टी जर विचारात घेऊन जर त्या कोर्टाला अथॉरिटी असेल तरच ते कोर्ट काय होऊ शकतं, कॉम्पिटंट होऊ शकतं टू ट्राय दॅट सूट, अदरवाइज नॉट. म्हणजे हे झाले त्याचे त्या कोर्टाची ज्युरिस्डिक्शन असं झालं. असं हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट नोट दॅट द लिटिगेशन पार्टी कॅनॉट कन्फेअर अपॉन द कोर्ट ज्युरिस्डिक्शन इट डज नॉट पजेस. की एखाद्या कोर्टाला जर ज्युरिस्डिक्शन नसेल तर पार्टीज त्या कोर्टाला असं सांगू शकत नाही की तुम्ही आमचा सूट ट्राय करा किंवा तो सूट डिस्पोज ऑफ करा. कोर्टाला ज्युरिस्डिक्शन नाही तर पार्टीने जरी सांगितलं तरी तो कोर्ट काय करू शकत नाही, ते इन्स्टिट्यूट करू शकत नाही, ते डिटरमाइन करू शकत नाही, त्या संदर्भात कन्क्लुझिव्हली राईट्स डिटरमाइन करू शकत नाहीत पार्टीचे, कारण त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शनच नाही. पार्टीने सांगितलं तरी पण कोर्ट काय करू शकत नाही, ते ज्युरिडिक्शन वापरू शकत नाही, आणि ज्युरिडिक्शन नसेल तर तो सूट ट्राय करू शकत नाही. त्याचबरोबर इथं आपण पाहणार आहे ज्युरिडिक्शन विच हॅज बीन वेस्टेड अंडर इट बाय लॉ. आणि ह्या कोर्टाला ज्युरिडिक्शन कोण देतं, तर लॉ देतो. लॉने सांगितलं असतं सो अँड सो कोर्टाला तेवढंच ज्युरिडिक्शन आहे, त्या व्यतिरिक्त ते कोर्ट ते दुसरं ज्युरिडिक्शन, दुसरं सिव्हिल सूट किंवा दुसरं काही एखादं लिगल प्रोसिडिंग असेल ते चालवू शकत नाही, असं लॉने सांगितलेलं आहे कोर्टाला. ओके, आता आपण तुम्ही वाटलं तर लिहून घ्या की हे खालील प्रकार आहेत ज्युरिस्डिक्शनचे प्रकार आहेत. ज्युरिस्डिक्शन, देर आर सम काइंड्स ऑफ ज्युरिस्डिक्शन. आता आपण म्हणलो ज्युरिस्डिक्शन इंट्रोडक्शन पाहिलं. ज्युरिस्डिक्शन म्हणजे त्याचे टाइप्स कुठले, तर फर्स्ट टाइप आहे बा सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन. फर्स्ट टाइप सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन. सेकंड टाइप टेरिटोरी प्रदेश, टेरिटोरियल और लोकल ज्युरिस्डिक्शन, टेरिटोरियल और लोकल ज्युरिस्डिक्शन. Third point, pecuniary jurisdiction. Fourth kind, jurisdiction as to subject matter of a suit. Jurisdiction as to subject matter of the suit. Fifth point, original and appellate jurisdiction. Sixth point, exclusive and concurrent jurisdiction. Exclusive and concurrent, CONCURRENT, concurrent jurisdiction. 7 kinds, general and special jurisdiction. 8 point, 8th kind, legal and equitable jurisdiction.
लीगल अँड इक्विटेबल ज्युरिस्डिक्शन. नेक्स्ट आहे डोमेस्टिक अँड फॉरेन ज्युरिस्डिक्शन. डोमेस्टिक अँड फॉरेन ज्युरिस्डिक्शन. त्याच्यानंतर लास्ट आहे बा 10 एक्सपाउंडिंग or expanding jurisdiction. These are the 10 kinds of jurisdiction. हे 10 प्रकारचे jurisdiction आहेत. त्याच्यानंतर आपण आता पाहूया की एक एक पाहूया. आता फर्स्ट आपण लिहून घेतला तो घ्या, सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन. सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन नावातच आहे बघा, सिव्हिल अँड क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन. सिव्हिल कोर्ट आहे, कुठलं ज्युरिस्डिक्शन असणार आहे, आणि क्रिमिनल कोर्ट आहे, कुठलं ज्युरिस्डिक्शन असणार आहे. जनरल नॉलेजचा प्रश्न आहे, काय असणार आहे. सिव्हिल कोर्ट आहे, त्याला ज्युरिस्डिक्शन काय असणार आहे, सिव्हिल सूट संदर्भात ते कोर्ट असणार आहे. दिवाणी न्यायालय, त्यामध्ये काय असणार आहे, त्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन कसं असणार आहे, दिवाणी केसेसचं, दिवाणी दाव्याचं असणार आहे. पहा नावातच आहे बघा, सिव्हिल ज्युरिस्डिक्शन. मग ते कोर्ट सिव्हिल नेचरचं आहे, मग ते कुठल्या सूट्स आणि प्रोसिडिंग कुठल्या सिव्हिल नेचरच्या ट्राय करेल, सिव्हिल नेचरच्या. इथं पहा, सिव्हिल ज्युरिस्डिक्शन इज दॅट ज्युरिस्डिक्शन. सिव्हिल ज्युरिस्डिक्शन म्हणजे असं ज्युरिस्डिक्शन दॅट विच डील्स विथ द डिस्प्यूट ऑफ अ सिव्हिल नेचर, की त्या कोर्टामध्ये जे काही डिस्प्यूट आहेत ते डिस्प्यूट सॉल्व्ह करते, डिटरमाइन करते ते कोर्ट. ते डिस्प्यूट कसे आहेत, सिव्हिल नेचरचे आहेत. सिव्हिल नेचर ऍज फॉर इन्स्टन्स द कमिशन ऑफ अ टॉर्ट. आणि त्याच्यामध्ये ह्या पण गोष्टी येतात. टॉर्ट, कमिशन ऑफ टॉर्ट झाला असेल, सिव्हिल कोर्टाचं नेचर झालं, ते सूट काय झालं, सिव्हिल नेचरचा झाला. आणि सिव्हिल कोर्ट हॅज अ ज्युरिस्डिक्शन रिगार्डिंग दिस. देन ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. जर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झाला असेल तर पण हे कुठलं ज्युरिस्डिक्शन झालं, सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन झालं. आता क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन ऑन अदर हँड. जर क्रिमिनल ज्युरिस्डिक्शन आपल्याला पाहायचं असेल तर पहा, इज वन विच रिलेट्स टू क्राईम, की ज्या कोर्टाला ज्युरिस्डिक्शन कशा संदर्भात आहे, क्राईम संदर्भात आहे. क्राईम झालाय, मग तिथं ते ट्राय होणार, तिथं तो खटला चालू होणार. विच रिलेट्स टू क्राईम संदर्भात आहे ते ज्युरिस्डिक्शन. अँड डील्स विथ पनिशमेंट, आणि इथं ह्या क्राईम संदर्भात आहे, आणि इथं ह्या ट्रायल मध्ये काय दिलं जातं, पनिशमेंट दिली जाते. क्राईमच्या कोर्टामध्ये काय पनिशमेंट दिली जाते. नेक्स्ट आहे टेरिटोरियल ऑर लोकल ज्युरिस्डिक्शन. टेरिटोरियल सेकंड पार्ट आहे, सेकंड काइंड आहे, टेरिटोरियल ऑर लोकल ज्युरिस्डिक्शन. नावातच आहे बघा, टेरिटोरी, प्रदेश. एव्हरी कोर्ट हॅज इट्स ओन टेरिटोरी ऑर लोकल लिमिट्स फिक्स्ड बाय लॉ. लॉनी प्रत्येक कोर्टाला एक टेरिटोरियल लिमिट फिक्स करून दिलेलं आहे. लॉनी काय केलेलं आहे, प्रत्येक कोर्टाला टेरिटोरियल लिमिट आणि लिमिट्स किंवा टेरिटोरी फिक्स करून दिलेलं आहे. बियॉन्ड विच इट कॅनॉट एक्सरसाइज इट्स ज्युरिस्डिक्शन. आणि त्या ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर, त्या लोकल ज्युरिस्डिक्शनच्या आणि त्या टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर ते कोर्ट ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करू शकत नाहीये. Thus, the district judge has a jurisdiction over the territory within the particular districts and cannot beyond those limits. आणि याचं जर उदाहरण दिलं तर एक डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे, आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट काय करेल, त्याचं ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करेल विदिन दॅट डिस्ट्रिक्ट. फॉर एक्झाम्पल पुणे डिस्ट्रिक्ट घ्या, पुणे डिस्ट्रिक्ट, आणि पुणे डिस्ट्रिक्टचे हे डिस्ट्रिक्ट जज आहेत, पुणे कोर्टाचे डिस्ट्रिक्ट जज आहेत. फॉर एक्झाम्पल शिवाजीनगर कोर्ट घ्या, डिस्ट्रिक्ट कोर्ट घ्या पुणे, आणि त्याच्यामध्ये जर सपोज एक सिव्हिल सूट इन्स्टिट्यूट केला पुणे कोर्टात, आणि त्या सिव्हिल सूट मध्ये जे काय प्रॉपर्टी आहे, इमूवेबल प्रॉपर्टी संदर्भात, ती प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे सपोज औरंगाबाद कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये, तर हे कोर्ट ते सूट ट्राय करू शकेल का, नाही करू शकणार. कारण इथं काय होईल, टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन हा प्रिन्सिपल जे बाधा येईल किंवा हे प्रिन्सिपल ऍप्लिकेबल केलं जाईल. इथे तेच सांगितलेलं आहे बघा, एक डिस्ट्रिक्ट जज आहे, आणि डिस्ट्रिक्ट जज जर दुसऱ्या कोर्टाच्या ज्युरिस्डिक्शन मधलं जर सिव्हिल सूट ट्राय करत असेल, तर त्या डिस्ट्रिक्ट जजला किंवा त्या कुठल्याही कोर्टाला की दुसऱ्या कोर्टाच्या टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन मधलं जे सूट असेल ते ट्राय करत असेल, तर तसं करता येणार नाही. ओके. The High Court has a jurisdiction over all the territories comprised within the state. आणि हे हायकोर्ट असेल तर हायकोर्टाला काय, की जे हायकोर्ट ज्या स्टेट संदर्भात आहे त्या स्टेटमधले त्या राज्यामधले सर्व सूट काय करू शकतं, ते ट्राय करू शकतं. हायकोर्टाला अथॉरिटी आहे, ज्युरिस्डिक्शन आहे हायकोर्टाला. परंतु सपोज आता हे बॉम्बे हायकोर्ट आहे, आणि हे बॉम्बे हायकोर्ट काय करायला लागले, एक रिट पिटिशन आहे किंवा एक सेकंड अपील आहे किंवा एक ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, ते एक्सरसाइज करायला लागले, आणि ती प्रॉपर्टी सिच्युएटेड आहे सपोज मध्य प्रदेशमध्ये. त्यावेळेस हायकोर्ट ऑफ बॉम्बे डज नॉट हॅव्हिंग अ ज्युरिस्डिक्शन टू ट्राय दॅट मॅटर दॅट रिगार्डिंग दॅट सिव्हिल प्रॉपर्टी, दॅट इमूवेबल प्रॉपर्टी, दॅट प्रॉपर्टी इज सिच्युएटेड आउटसाइड द स्टेट.
सपोज मध्य प्रदेश कर्नाटक तिथल्या प्रॉपर्टी संदर्भात हे आपल्याला जर हायकोर्ट जर टेरिटोरियल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करत असेल तर तसं करता येणार नाही. म्हणजे इथं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन सांगितलेलं आहे. तसं डिस्ट्रिक्टचं पण सांगितलेलं आहे की एक डिस्ट्रिक्ट जज आहे आणि डिस्ट्रिक्ट जज काय करतोय दुसऱ्या डिस्ट्रिक्ट मधल्या प्रॉपर्टी संदर्भात हा सिव्हिल सूट ट्राय करत असेल तरी पण त्यांना ते सूट ट्राय करता येणार नाही किंवा ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करता येणार नाही. त्यांच्या विदिन लिमिटमध्ये, विदिन डिस्ट्रिक्टमध्ये, विदिन स्टेटमध्ये जर असेल तरच ते डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल किंवा ते हायकोर्ट असेल ते काय करेल एक्सरसाइज करेल ज्युरिडिक्शन. अदरवाइज त्यांना ते पॉवर्स नाहीये. दिस इज रिगार्डिंग द टेरिटोरियल ज्युरिस्डिक्शन. नेक्स्ट आहे थर्ड पॉइंट पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. नावाचं जागा पेक्युनरी आर्थिक, पेक्युनरी ज्युरिस्डिक्शन. Under this code, under the court has a jurisdiction only over those suit the amount or value of the subject matter where it does not exceed the pecuniary limit of its jurisdiction. आणि ह्या लॉनी आपल्याला काय केलेलं आहे, ह्या लॉनी आपल्याला सांगितलेलं आहे की प्रत्येक कोर्टाला एक पिक्युनरी ज्युरिस्डिक्शन, आर्थिक स्वरूपाचं ज्युरिस्डिक्शन काय केलेलं आहे, न्यायक्षेत्र न्यायकक्षा नेमून दिलेले आहे बाय लॉनेज. आणि सपोज त्या कोर्टाने जर त्याला जी काय पेक्युनरी ज्युरिडिक्शन दिले आणि त्या पेक्युनरी ज्युरिडिक्शनच्या बाहेर जाऊन जर तो सूट ट्राय करत असेल तर त्याला ते करता येणार नाहीये. कारण का तिथं पेक्युनरी ज्युरिडिक्शनची बाधा येईल. तिथं ते सांगितलेलं पहा, अंडर द कोड, ह्या कोड नुसार द कोर्ट हॅज ज्युरिस्डिक्शन ओनली दो सूट, कोर्टाला फक्त आणि फक्त त्याच सूट संदर्भात ज्युरिस्डिक्शन आहे. दोज सूट, त्याच सूट संदर्भात ज्युरिस्डिक्शन आहे. द अमाऊंट ऑर व्हॅल्यू ऑफ सब्जेक्ट मॅटर, जी अमाऊंट आहे आणि जी व्हॅल्यू आहे सब्जेक्ट मॅटरची, सब्जेक्ट मॅटर तो दाव्याचा विषय आहे, त्या दाव्याच्या विषयाची जी काय अमाऊंट आहे किंवा त्याची व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू डज नॉट एक्सीड पेक्युनरी लिमिट, की त्या व्हॅल्यूची, त्या सब्जेक्ट मॅटरची व्हॅल्यू किंवा त्याची पेक्युनरी सब्जेक्ट व्हॅल्यू किंवा त्याचं अमाऊंट हे पेक्युनरी ज्युरिडिक्शन पेक्षा जास्त पुढे गेलं नसलं तर आणि तरच त्या कोर्टाला ते सूट चालवण्याचा अधिकार आहे. पेक्युनरी ज्युरिडिक्शन. आता याचं उदाहरण दिले द मुंबई, इन द मुंबईचं उदाहरण घेतलं पहा. मुंबई स्मॉल कॉज कोर्ट कॅनॉट ट्राय सूट अमाऊंट मोर दॅन 10,000. हा बघा इथं उदाहरण दिलेलं आहे की मुंबई कोर्ट आहे आणि ह्या मुंबई कोर्टामध्ये काय झालेलं आहे, एक स्मॉल कॉज कोर्ट आहे. इथं आपल्या पुणे कोर्टात पण आहे, शिवाजीनगर कोर्टात स्मॉल कॉज कोर्ट. आणि इथं जर त्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये असा सिव्हिल सूट आलेला आहे आणि त्या सिव्हिल सूट मध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे आणि त्या सब्जेक्ट मॅटरची अमाऊंट आहे किंवा त्याची व्हॅल्यू आहे, त्या सब्जेक्ट मॅटरची अमाऊंट किंवा व्हॅल्यू ही एक्सिडिंग, ही जास्त होते, एक्सिडिंग 10,000 रुपीज, 10,000पेक्षा जास्त त्या सब्जेक्ट मॅटरची व्हॅल्यू आहे किंवा अमाऊंट आहे, तर तो सूट त्या स्मॉल कॉज कोर्टात चालणार नाहीये. कॅनॉट ट्राय. कारण का, ती जे काय सब्जेक्ट मॅटर आहे त्या सब्जेक्ट मॅटरची व्हॅल्यू किंवा अमाऊंट 10,000पेक्षा जास्त झाली. मग इथे पेक्युनरी ज्युरिडिक्शनची बाधा आहे. कारण सपोज जर 10,000च्या आत असेल तो सब्जेक्ट मॅटरची व्हॅल्यू किंवा अमाऊंट, तर आणि तरच ते स्मॉल कॉज कोर्ट काय करेल, ते सूट ट्राय करेल, अदरवाइज नॉट. तसंच सांगितलेलं आहे, सिटी सिव्हिल कोर्ट कॅनॉट एक्सरसाइज ज्युरिडिक्शन ऑफ अमाऊंट क्लेम्ड द सूट मोर दॅन 1 crore. आता एक सिटी सिव्हिल कोर्ट आहे, सिटी सिव्हिल कोर्ट ते मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये असतंय, तर ते हे पण कोर्ट आहे बघा. इथं असा सूट आलेला आहे की त्या सूट मध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे त्या सब्जेक्ट मॅटरची व्हॅल्यू किंवा त्याची अमाऊंट, सूट आहे आणि त्या सूट मध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे, दाव्याचा विषय आहे, त्या विषयाची दाव्याची अमाऊंट किंवा व्हॅल्यू ही 1 crore, 1 करोडपेक्षा जर जास्त होत असेल त्याचं व्हॅल्युएशन, तर त्या सिटी सिव्हिल कोर्टाला तो सूट चालवण्याचे अधिकार नाहीयेत. कारण तिथं पेक्युनरी ज्युरिडिक्शन 1 crore पुढे चाललेलं आहे. इथं आपण 2 उदाहरण दिले. एक स्मॉल कॉज कोर्टाचं उदाहरण दिलं की जर त्या सब्जेक्ट मॅटरचं व्हॅल्युएशन 10,000च्या पुढे चाललं असेल तर त्या स्मॉल कॉज कोर्टाला तो सिव्हिल सूट चालवण्याचा अधिकार नाही. तसंच एक दुसरं उदाहरण दिलं, सिटी सिव्हिल कोर्ट आहे आणि सिटी सिव्हिल कोर्टामध्ये जो सूट आहे आणि त्या सूट मध्ये जो सब्जेक्ट मॅटर आहे आणि त्या सब्जेक्ट मॅटर मध्ये जी व्हॅल्यू आहे किंवा त्याची अमाऊंट आहे ते जर 1 करोडच्या पुढे चाललं असेल तर त्या सिटी सिव्हिल कोर्टाला तो सूट ट्राय करण्याचा अधिकार नाही. ओके. असंच पुढे ऑल सूट वेअर अ क्लेम रुपीज इज मोर दॅन 1 crore आर टू बी फाइल्ड इन अ हायकोर्ट. आणि जसं परत सांगितलेलं आहे की सपोज त्या सब्जेक्ट मॅटरची जर व्हॅल्यू 1 crore पुढे चालली असेल, 1 crore पुढे, तर तो सूट डायरेक्टली कुठं इन्स्टिट्यूट करायचा, हायकोर्टामध्ये इन्स्टिट्यूट करायचा, हायकोर्टमध्ये. सिटी सिव्हिल कोर्टाला त्या सूट संदर्भात ज्युरिडिक्शन नाहीये. असं पेक्युनरी ज्युरिडिक्शन आहे. आणि ह्या पेक्युनरी ज्युरिडिक्शन संदर्भात जर तुम्हाला
आणखी माहिती असेल तर प्रत्येक आत्ताच गरज नाहीये इन द पॉइंट्स ऑफ एक्झामिनेशन, परंतु प्रॅक्टिस ओरिएंटेड जर तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक पीक कोर्टाला पिक्युलरी ज्युरिडिक्शन असतं. फॉर एक्झाम्पल सिव्हिल जज, ज्युनियर डिव्हिजन, सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन, जॉईंट सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन किंवा सिनियर डिव्हिजन किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा हाय कोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट, असे जे काही सर्व हायरार्की आहे ह्या हायरार्कीला एक पिक्युलरी लिमिट दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल दिवाणी न्यायाधीश प्रथम वर्ग, कनिष्ठ तर, वरिष्ठ तर, मग ह्यांचं काय केलेलं आहे, हे सिव्हिल मॅन्युअल असतं. हे सिव्हिल मॅन्युअल निघतं आणि त्या सिव्हिल मॅन्युअल प्रमाणे काय केलेलं जातं की ह्या ज्या कोर्टाचे व्हॅल्युएशन आहे, ह्या कोर्टाचं पिक्युलरी लिमिट आहे, पिक्युलरी ज्युरिडिक्शन आहे, हे ज्युरिडिक्शन वेळोवेळी तिथं काय केलेलं असतं, सांगितलेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक सूट आहे आणि तो सूट कुठे आहे, सपोज मी दाखल केलेला आहे दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तरामध्ये, परंतु त्या सूटचं त्या सब्जेक्ट मॅटरचं व्हॅल्युएशन सपोज 10 लाख होत असेल, तर मला कनिष्ठ स्तरामध्ये ते दाखल करता येणार नाही, तर ते मी वरिष्ठ स्तरामध्ये जाईल, वरिष्ठ स्तरामध्ये जाईल. किंवा सपोज त्याच जर प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन जर 1 करोडच्या पुढे चाललं असेल, तर मग मला ते वरिष्ठ स्तर पण नाही, मग मला ते डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे आहे का ते त्याचं पिक्युलर ज्युरिडिक्शन, हे मी सिव्हिल मॅन्युअल मध्ये पाहिजे आणि मगच तो सूट वगैरे इन्स्टिट्यूट करेल. आणि सपोज मी इन्स्टिट्यूट केला आणि सपोज नंतर कोर्टाच्या निदर्शनास आलं की आपण हा पिक्युलरी ज्युरिडिक्शन संदर्भात आपल्याला बाधा येते किंवा ते जे काही सब्जेक्ट मॅटर आहे हा एक्सिडिंग पिक्युलरी ज्युरिडिक्शन होत आहे, ह्या जजेसला वाटलं तर जजेस सुद्धा काय करू शकतात, अशी ऑर्डर करू शकतात की तुम्ही ह्या प्रॉपर अथॉरिटीकडे सो अँड सो कोर्टाकडे तुम्ही काय करा, हे सूट इन्स्टिट्यूट करा, दाखल करा, असं म्हणून सुद्धा जजेस काय करू शकतात, ऑर्डर करू शकतात. म्हणजे इथे थोडक्यात काय की प्रत्येक कोर्टाला एक पिक्युलरी ज्युरिडिक्शन, पिक्युलरी लिमिट सांगून दिलेलं आहे. फोर्थ पॉईंट सांगू, फोर्थ ज्युरिडिक्शन ऍज टू सब्जेक्ट मॅटर ऑफ अ सूट, की जो दाव्याचा विषय त्याच्यावरती पण त्या कोर्टाचं ज्युरिडिक्शन ठरलं जातं. दाव्याचा विषय, jurisdiction as to subject matter of a court, jurisdiction as to subject matter of a court. The court empowers different courts to try different types of suits. प्रत्येक कोर्ट काय करू शकतो की प्रत्येक सब्जेक्ट मॅटर साठी एक स्पेशल म्हणजे वेगवेगळे काय करू शकतं, डिवायडेशन, क्लासिफिकेशन करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या कोर्टात ह्याच काइंडचे सूट, ह्या कोर्टात ह्या काइंडचे सूट, अशा म्हणजे डिफरंट टाइप्स ऑफ अ सूट ऑर लिगल प्रोसिडिंग, किंवा ह्या कोर्टात ह्या लिगल प्रोसिडिंग चालतील, असे काय करू शकतील, वर्गवारी करू शकेल. कशावरती डिपेंडिंग अपॉन सब्जेक्ट मॅटर, डिपेंडिंग अपॉन सब्जेक्ट मॅटर, जो दाव्याचा विषय आहे त्याच्यावरती वर्गवारी केली जाते. Likewise, some court are barred from trying the suit of types of a suit. काही कोर्ट आहेत की त्यांना त्या काइंडचे सूट्स ट्राय करायचे अधिकार नाहीयेत, चालवण्याचे अधिकार नाहीयेत. जे काही कोर्ट आहेत ते सपोज जर त्यांना ट्राय करायचे असेल, फॉर एक्झाम्पल एक निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संदर्भात असेल किंवा फॉर एक्झाम्पल मॅट्रिमोनियल संदर्भात केसेस असतील, हे वेगवेगळे जे काही दाव्याचे सब्जेक्ट मॅटर आहेत, these are a subject matter regarding that civil suit. Therefore, the law itself stated that these are a different kind of subject matter. Therefore, for that subject matter, there must be establishment of a special court, and that subject matter is for that only and only that subject. Therefore, another subject cannot be entertained by that court. म्हणून असं सांगितलेलं आहे की सपोज एक सिव्हिल सूट आहे आणि सिव्हिल सूट फॉर एक्झाम्पल एक लँड ऍक्विजिशनचं कोर्ट आहे किंवा एक समरी ट्रायल संदर्भातल्या काही केसेस आहेत किंवा वेगवेगळे सब्जेक्ट मॅटर आहेत आणि सब्जेक्ट मॅटर त्या आणि त्याच पर्पज साठी ते कोर्ट इस्टॅब्लिश केलेलं असतं. आणि सपोज दुसरा सब्जेक्ट मॅटर त्या कोर्टामध्ये जर इन्स्टिट्यूट केला तर ते कोर्ट काय होतं, बार टू ट्राय दॅट सिव्हिल सूट, की त्यांना बाधा येते. ते सिव्हिल सूट काय करू शकतात, पाहता क्षणी हे जजेस काय करतात, पाहता क्षणी म्हणतात की दिस सब्जेक्ट मॅटर इज नॉट एंटरटेन्ड बाय मी, दिस सिव्हिल सूट प्लीज प्रेझेंट ऑर टू इन्स्टिट्यूट प्रॉपर कोर्ट, अशी एक ऑर्डर करतील. आणि जे काय दाखल केलेलं जे कोर्ट आहे, जो सूट आहे तो काय करतील, त्या ज्या प्रॉपर सब्जेक्ट मॅटर साठी इस्टॅब्लिश केलेलं कोर्ट आहे त्या कोर्टाकडे काय करतील, वर्ग करतील किंवा त्या प्लेंटिफला सांगतील की तू सो अँड सो कोर्टाकडे जा आणि तिथं तुझी मागणी मागून घे. नेक्स्ट आहे इथंच पहा आता, स्मॉल कॉज कोर्ट हॅज नो ज्युरिडिक्शन टू ट्राय सूट इन्व्हॉल्विंग द स्पेसिफिक परफॉर्मन्स. आता पहा एक स्मॉल कॉज कोर्ट आहे, आता पुणे आपण कोर्टामध्ये शिवाजीनगर कोर्टामध्ये तुम्ही गेलं तर स्मॉल कॉजची बिल्डिंग आहे. आता सपोज स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि स्मॉल कॉज कोर्टामध्ये एक प्लेंटिफ आहे आणि प्लेंटिफ काय करतोय, एक सूट इन्स्टिट्यूट केलेलं आहे आणि त्या सूटचं सब्जेक्ट मॅटर आहे पहा स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट.
ओके, तर ते सिव्हिल स्मॉल कॉज कोर्ट ते सूट काय करू शकत नाही, इन्स्टिट्यूट पण करू शकत नाही आणि एंटरटेन पण करू शकत नाही. कारण सूटचं सब्जेक्ट मॅटर पहा, सूटचं सब्जेक्ट मॅटर आहे स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट. मग तुम्ही काय केलं पाहिजे, रेग्युलर कोर्टाकडे झाले पाहिजे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ तर वरिष्ठ तर तिकडे जावा. इकडं स्मॉल कॉज कोर्टाकडे येऊ शकत नाहीत तुम्ही, कारण इथं जो सब्जेक्ट मॅटर आहे, सब्जेक्ट मॅटर काय आहे, स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट असं आहे. त्याच्यामुळे स्मॉल कॉज कोर्टामध्ये कुठले मॅटर चालतात, तर रेंट कंट्रोल संदर्भात किंवा आणखी स्मॉल पेटी काही ज्या काही ऑफेन्सेस असतात त्या स्मॉल कॉज नावातच आहे बघा. स्मॉल कॉज जे काय कॉजेस छोटे छोटे असतात त्या संदर्भातच जर सिव्हिल सूट असेल तर आणि तरच ते कोर्ट काय करू शकतं, ते इन्स्टिट्यूट करून घेऊ शकतं, ते एंटरटेन करू घेऊ शकतं, हिअर घेऊ शकतं आणि त्या संदर्भातच ते डिटरमाइन करू शकतं, राईट, डिटरमाइन द राईट्स ऑफ द पार्टी. त्याचबरोबर इथं उदाहरण दिलं आपण की स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि त्या संदर्भात जर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट दिला, रिस्टिट्यूशन ऑफ कॉन्ज्युगल राईट दिला सपोज, किंवा पोझिशन ऑफ प्रॉपर्टी दिला, तर हे स्मॉल कॉजला काय नाहीये, ते ज्युरिस्डिक्शन नाहीये. कारण हे जे स्मॉल कॉज आहे कोर्ट आहे ते इस्टॅब्लिश केलेलं आहे, कारण त्याचा सब्जेक्ट मॅटर हा वेगळा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, फिफ्थ आहे ओरिजिनल अँड ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन. फिफ्थ काइंड ऑफ ज्युरिस्डिक्शन, ओरिजिनल अँड ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन. नावातच आहे बघा, हे जे काय ज्युरिस्डिक्शन आहे हे ज्युरिस्डिक्शनल ओरिजिनल आहे. ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन इज अ कन्फर्ड अपॉन द कोर्ट ऍट फर्स्ट इन्स्टन्स. इथे आणि तेच फक्त फर्स्ट इन्स्टन्सलाच त्या कोर्टामध्ये ते एक्सरसाइज केलं पाहिजे. त्या पर्सन त्या पार्टीजने त्याच कोर्टाकडे ते ज्युरिडिक्शन आहे असं समजून त्याच कोर्टाकडे ते काय केलं पाहिजे, सूट इन्स्टिट्यूट केला पाहिजे. आता उदाहरण दिलं, स्मॉल कॉज कोर्ट हॅव्हिंग ओनली ओरिजिनल ज्युरिडिक्शन. आता एक स्मॉल कॉज कोर्टाचं उदाहरण दिलं इथं की स्मॉल कॉज कोर्ट हॅज ओनली ज्युरिडिक्शन अँड नो अपील कॅन बी फाइल इन अ कोर्ट. आता स्मॉल कॉज कोर्ट आहे आणि तिथं फक्त आणि फक्त ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असतात. स्मॉल कॉज मध्ये कुठल्याही प्रकारचे अपील चालवले जात नाहीये. म्हणून इथं आपण काय म्हणूया, ओरिजिनल ज्युरिडिक्शन जर उदाहरण घ्यायचं झालं तर कुठलं उदाहरण देणार तुम्ही, स्मॉल कॉज कोर्ट. कारण ह्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये फक्त आणि फक्त ओरिजिनल सूट चालवले जातात, तिथं कुठल्याही प्रकारचे अपील चालवले जात नाहीये. त्याचबरोबर अपिलेट ज्युरिडिक्शनचं उदाहरण घेतलं झालं तर अपिलेट ज्युरिडिक्शन ऑन अदर हँड इज अ ज्युरिडिक्शन कन्फर्ड अपॉन अ सुपिरियर कोर्ट. की हे जे काही ज्युरिडिक्शन आहे हे ज्युरिडिक्शन कोणावरती कन्फर्ड केलेलं असतं, सुपिरियर कोर्टावरती. सुपिरियर कोर्टावरती हे ज्युरिडिक्शन कन्फेअर केलेलं असतं, बहल केलेलं असतं. सुपिरियर कोर्ट टू हिअर अपील्स. आणि हे कशासाठी इस्टॅब्लिश केलेलं असतं, हे ज्युरिडिक्शन, ह्या ज्युरिडिक्शन संदर्भात काय केलं जातं, हिअर अपील. हे ऐकून घेतात, काय ऐकून घेतात, अपील्स हिअर अपील फ्रॉम अ डिसिजन ऑफ अ सबऑर्डिनेट कोर्ट. हे जे काय डिसिजन सबऑर्डिनेट कोर्टाने दिलेले आहेत ते सर्व डिसिजन हे जे काय सुपिरियर कोर्ट आहे हे ऐकून घेतलं जातं, हे हिअर केलं जातं. म्हणजेच हे काय झालं, ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन. Thus, in an appeal, the decision of a city civil court can be filed in a high court. सपोज आता एखादं डिसिजन दिलेलं आहे आणि ते डिसिजन कुठल्या कोर्टाने दिलेलं आहे, सिटी सिव्हिल कोर्टाने एखादं जर डिसिजन दिलं असेल तर फाईल कॅन बी अपील कॅन बी फाईल. तर त्या डिसिजनवरती अपील जर फाईल करायचं असेल तर ते अपील कुठे केलं जाईल, हाय कोर्टामध्ये अपील केलं जाईल. ते सांगितलेलं आहे, कॅन बी फाईल्ड इन अ हाय कोर्ट अँड अपील फ्रॉम अ डिसिजन ऑफ हाय कोर्ट. आणि सपोज अपील जर डिसिजन दिला असेल त्या हायकोर्टाने पण, आणि आता ह्या हायकोर्टाच्या डिसिजनच्या पण अगेन्स्ट जर अपील करायचं असेल तर लाईज बिफोर अ सुप्रीम कोर्ट. हायकोर्टानंतर परत सुप्रीम कोर्ट. म्हणजे हे काय झाले, ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन. डिफरन्स लक्षात आला का, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन तिथं फक्त आणि फक्त ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन ते कोर्ट एक्सरसाइज करतात, आणि हे कोर्ट कसे आहेत, हे सुपिरियर कोर्ट आहेत किंवा सुपिरियर अथॉरिटी आहे, आणि हे काय करतात, फक्त आणि फक्त ॲपिलेट ज्युरिस्डिक्शन एक्सरसाइज करतात. मग याच्यामध्ये हायकोर्ट आलं, सुप्रीम कोर्ट आलं किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट, की डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे पण काही अपील्स होतात, ते पण डिस्ट्रिक्ट कोर्ट पण येतात ह्या ॲपिलेट ज्युरिडिक्शन मध्ये येत. देन एक्सक्लुझिव्ह अँड कंकरंट ज्युरिस्डिक्शन. काही आता एक्सक्लुझिव्ह नावातच आहे, फक्त आणि फक्त तेच एक्सक्लुझिव्ह अँड कंकरंट ज्युरिस्डिक्शन. आता पहा, इफ अ पर्टिक्युलर टाइप ऑफ सूट can be filed only one court or tribunal and no other court or tribunal can try that suit. असे काही ज्युरिस्डिक्शन आहे की त्या एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन आहे की त्या एक्सक्लुझिव्ह ज्युरिस्डिक्शन नुसार इथं जो सूट आहे तो सूट चालवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त त्याच
पर्टिक्युलर कोर्टाला आहे. इथं पहा ते सांगितलेलं इफ अ पर्टिक्युलर टाइप ऑफ सूट, तो त्या पर्टिक्युलर टाइप ऑफ सूट आहे, तर त्या कोर्टाला किंवा त्या ट्रिब्युनलला, ट्रिब्युनल आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी, एकतर ते सिव्हिल कोर्ट असेल किंवा ट्रिब्युनल असेल, तर त्या आणि त्याच कोर्टाला फक्त ते सूट ट्राय करण्याचा, चालवण्याचा अधिकार असतो. इन केस एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन, आणि ते एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन असं एक्सरसाइज करत असतात. ऍज फॉर इन्स्टन्स, आता याचं एक उदाहरण घेऊया. डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, आपण त्याला म्हणतो DRT, डेप्ट कर्ज, डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, किंवा कॉम्पिटिशन कमिशन, ETC आर कंकरंट और कोऑर्डिनेट ज्युरिस्डिक्शन. किंवा आता बघा, एक पर्सन काय करू शकतो, एक तर डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल मधून पण काय करू शकतो, क्लेम करू शकतो, किंवा कॉम्पिटिशन कमिशन यांच्याकडून पण क्लेम करू शकतो, किंवा हे बघा कंकरंट और कोऑर्डिनेट ज्युरिडिक्शन ऑन द अदर हँड. फॉर एक्झाम्पल इथं म्हणलं आपण एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शनचा आणखीन एकदा थोडासा अभ्यास होऊया. एक्सक्लुझिव्ह म्हणजे फॉर एक्झाम्पल एक लँड ॲक्विजिशन आहे, तर लँड ॲक्विजिशन संदर्भात काय केलं जातं, त्यांना मोबदला दिला जातो. त्या ज्यांची जमीन गेलेली आहे, बाधित झालेली आहे, त्यांना काय केलं जातं, लँड ॲक्विजिशन नुसार, लँड ॲक्विजिशन ऍक्ट नुसार काय केलं जातं, त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं जातं. आता इथं लँड ॲक्विजिशनचे जे मॅटर आहे, ते मॅटर काय केलं जातं, त्या संदर्भात एक ट्रिब्युनल किंवा एक स्पेशल कोर्ट इस्टॅब्लिश केलं जातं. मग ह्या संदर्भात त्या बाधित लोकांसाठी किंवा ज्यांचा राईट्स त्या जमिनीत गेलेल्या आहेत, त्या पर्सन काय करू शकतात, फक्त आणि फक्त त्याच कोर्टात काय करू शकतात, कॉम्पेन्सेशन क्लेम करू शकतात. सपोज तो पर्सन काय केलेला आहे, तिथून पण कॉम्पेन्सेशन घेतलं आणि ह्या सिव्हिल कोर्टात पण आलेला आहे आणि तो काय म्हणतो, मला इथून पण कॉम्पेन्सेशन हवंय, तर तिथं काय केलं जातं, त्याला एकतर त्या दोन्हीपैकी एकाच ठिकाणाहून त्याला काय केलं जातं, कॉम्पेन्सेशन दिलं जातं. सपोज तो पर्सन काय केलेला आहे, सुरुवातीला सिव्हिल कोर्टात आलेला आहे, तर इथं सिव्हिल कोर्ट काय म्हणेल की दिस कोर्ट हॅव नो ज्युरिडिक्शन टू ट्राय दिस सूट बिकॉज देर इज अ exclusive this suit is instituted for so and so tribunal or so and so court, and that court having a special and exclusive jurisdiction regarding that subject matter. म्हणून तू काय कर की तो जे का कोर्ट इस्टॅब्लिश केलेला आहे बाय लॉने, त्या कोर्टातच तू काय कर, तुझी मागणी माग. आम्हाला ते चालवण्याचा अधिकार नाही, आम्हाला फक्त आणि फक्त एक्सक्लुझिव्ह ते फक्त त्याच कोर्टाकडे तू काय कर, क्लेम कर किंवा मागणी माग, असं ते कोर्ट काय सांगेल. त्याचबरोबर डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल, आता सपोज एक डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनल आहे, तर त्या संदर्भात एक पर्सन आहे, तर तो एक फायनान्शियल कंपनी आहे, तर ती फायनान्शियल कंपनी सिव्हिल कोर्टात येऊ शकणार नाही, कारण त्या पर्सनच्या अगेन्स्ट DRT मध्ये काय करेल, क्लेम करेल. DRT तो जी काय फायनान्शियल कंपनी आहे ती सिव्हिल सूट दाखल करू शकणार नाही, करू शकेल, परंतु काय करेल की त्याला परत बाधा येईल, कारण एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन कोणाला दिलेलं आहे, लॉनी ह्या डेप्ट रिकव्हरी ट्रिब्युनलला दिलेला आहे. म्हणून त्यांनी जर सिव्हिल कोर्टात आला तरी त्याचा सूट काय होईल, डिसमिस होईल किंवा त्याचा सूट काय होईल, बार होईल. ओके. त्याच्यानंतर कंकरंट और कोऑर्डिनेट ज्युरिस्डिक्शन, ही काही कंकरंट असतात किंवा दोन्ही कोर्टाला काय असतात, ते सूट ट्राय करण्याचे अधिकार असतात. मग त्या पार्टीवरती डिपेंड आहे की त्यांनी कुठलं फोरम चूज करायचं, कुठलं कोर्ट चूज करायचं. म्हणजे असे काही कोर्ट आहेत की तिथं दोन कोर्ट आहेत की तिथं ते दोन्ही कोर्ट काय होतात, सक्षम होतात, ते सूट चालवण्यासाठी दोन्ही कोर्ट ते सक्षम आहेत. मग पार्टीने डिसाईड करायचं की आयदर दे कॅन चूज वन फॉर दिस कोर्ट और आयदर दे कॅन चूज अनदर कोर्ट. आता ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर डज द सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट हॅव अ कंकरंट ज्युरिडिक्शन टू एंटरटेन रिट पिटिशन. आता रिट पिटिशनचं उदाहरण दिलं तर एक पर्सन काय करू शकतो की एक रिट पिटिशन दाखल करू शकतो, मग तो हायकोर्टात पण जाईल किंवा सुप्रीम कोर्टात पण जाईल. फॉर एक्झाम्पल फंडामेंटल राईट झाला असेल ब्रीच, तर तो पर्सन काय करेल, एकतर सुप्रीम कोर्टात पण जाईल किंवा हायकोर्टात पण जाईल. येस, म्हणजे सपोज त्याचा फंडामेंटल राईट व्हायोलेट झाला तर तो 226 खाली हायकोर्ट आणि 32 खाली सुप्रीम कोर्ट. 32 of Indian Constitution, 226 of Article 226 of Indian Constitution. हे झाले कंकरंट ज्युरिस्डिक्शन. देन नेक्स्ट आहे काय, जनरल और स्पेशल ज्युरिस्डिक्शन. जनरल किंवा स्पेशल ज्युरिस्डिक्शन पहा, जनरल ज्युरिस्डिक्शन एक्सटेंड ऑल केसेस, नावातच आहे बघा जनरल. मग कुठल्याही ज्युरिस्डिक्शन असेल, कुठल्याही केसेस असतील तिथे जनरल ज्युरिस्डिक्शन असतं. एक्सटेंड टू ऑल केसेस, इथे जनरल आहे म्हणून ते कुठल्याही केसेस तिथे जनरल ज्युरिस्डिक्शन असतं. इन ऑल केसेस और क्लासेस ऑफ केसेस, किंवा त्या क्लासेस ऑफ केसेसच्या संदर्भात काय आहे, ऑल क्लासेस, वन क्लास असेल किंवा ऑल क्लास असतील
तर त्या संदर्भात ते कोर्ट काय करू शकतं, ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करू शकतं. परंतु स्पेशल ऑर लिमिटेड एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन, परंतु काही कोर्ट स्पेशल आहेत तर ते काय करू शकतात, फक्त आणि फक्त स्पेशल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करू शकतात. ठीक आहे बा, इथं परत उदाहरण दिले, स्मॉल कॉज कोर्ट हॅव्हिंग अ स्पेशल ऑर एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन इन ऑल रेंट मॅटर. आता जर रेंट मॅटर असेल, रेंट संदर्भात जर काही मॅटर असतील तर त्या रेंट संदर्भातले एक्सक्लुझिव्ह ज्युरिडिक्शन कोणाला दिलेलं आहे, स्मॉल कॉज कोर्टाला दिलेलं आहे. देन नेक्स्ट आहे लीगल ऑर इक्विटेबल ज्युरिस्डिक्शन. लीगल ऑर इक्विटेबल ज्युरिस्डिक्शन नावाचं आहे बघा, लीगल आणि इक्विटेबल ज्युरिस्डिक्शन. इन इंग्लंड लीगल ज्युरिस्डिक्शन इज एक्सरसाइज बाय कॉमन लॉ कोर्ट. कॉमन लॉ, इंग्लंडमध्ये कॉमन लॉ कोर्ट आहे आणि कोर्ट ऑफ इक्विटी पण आहे. तसं भारतामध्ये तसं नाहीये. तर भारतामध्ये एकच कोर्ट आहे. इंग्लंडमध्ये दोन प्रकारचे कोर्ट आहेत, एक कॉमन लॉ कोर्ट आहे आणि इक्विटी कोर्ट आहे. परंतु भारतामध्ये कसं आहे, एकच कोर्ट आहे. इन इंडिया देयर आर नो सेपरेट इक्विटी कोर्ट. भारतामध्ये असं काही इक्विटी कोर्ट नाहीये. ऑल कोर्ट्स आर लॉ कोर्ट्स ऍडमिनिस्टर्ड लॉ ऑफ लँड. आणि हे सर्व लॉ कोर्ट आहेत आणि हे कसे ऍडमिनिस्टर केले जातात, बाय लॉ ऑफ लँडने ऍडमिनिस्टर केले जातात. हावेवर अब्सेन्स ऑफ स्पेसिफिक लॉ ऑन गिव्हन पॉइंट, की ह्या दोन कोर्टा संदर्भात एक स्पेसिफिक लॉ नाहीये. म्हणजे इथं आपल्या भारतामध्ये कॉमन लॉ पण वेगळा नाहीये किंवा इक्विटी कोर्ट वेगळा नाहीये. तर जे काही लॉने इस्टॅब्लिश केलेलं कोर्ट आहे त्या दोन्ही प्रिन्सिपल, त्या दोन्ही कोर्टाचे प्रिन्सिपल एकाच कोर्टामध्ये आपण काय करू शकतो, फॉलोड करू शकतो. इथे ते सांगितलेलं आहे, द लॉ कोर्ट बेसिस देअर डिसिजन ऑन इक्विटी, जस्टिस अँड गुड कन्सर्न्स. आणि इथंच आपल्या इथंच काय केलं जातं, ह्या कोर्टामध्ये जे काय डिसिजन दिलेलं असतं ते डिसिजन कसं असतं, ऑन बेसिस ऑफ इक्विटी, जस्टिस अँड गुड कन्सर्न्स. न्याय, इक्विटी आणि गुड कन्सर्न्स याच्यावरती डिपेंड असतं. म्हणून इथं आपल्याकडे कॉमन लॉ कोर्ट वेगळं नाहीये किंवा इक्विटी कोर्ट वेगळं नाहीये. त्याच्यानंतर पुढे आहे डोमेस्टिक अँड फॉरेन ज्युरिस्डिक्शन. डोमेस्टिकच आहे, नावातच आहे, डोमेस्टिक म्युनिसिपल ज्युरिडिक्शन हॅज ज्युरिडिक्शन एक्सरसाइज बाय द कोर्ट ऑफ अ कंट्री. जे कंट्रीचं कोर्ट आहे आपल्या, ते काय करू शकतं, डोमेस्टिक किंवा म्युनिसिपल ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करू शकतं. वेअर एज फॉरेन ज्युरिडिक्शन रेफर्स ज्युरिडिक्शन एक्सरसाइज बाय द कोर्ट ऑफ अ फॉरेन कंट्री. फॉरेन कंट्रीचं कोर्ट असेल आणि ते जर ज्युरिडिक्शन एक्सरसाइज करत असेल तर ते काय झालं, फॉरेन ज्युरिस्डिक्शन. लास्ट आहे, लास्ट पॉइंट, एक्सपाउंडिंग अँड एक्सपांडिंग. एक्सपाउंडिंग जर लॉने जर एक्झॅक्ट काय सांगितलं असेल, रेफर्स ऍक्ट डिफाइनिंग, क्लिअरिफाईंग द एक्सप्लेनिंग ज्युरिडिक्शन, पोझिशनिंग द कोर्ट. की लॉने जर त्याचं पर्टिक्युलर त्या कोर्टाचं जर ज्युरिडिक्शन नेमून दिलं असेल, क्लिअरिफाय केलं असेल, निश्चित सांगितलं असेल, तर ते काय झालं, एक्सपाउंडिंग सांगितलेलं आहे, एक्सपाउंडिंग. परंतु ते कोर्ट जर आता सपोज लॉने काही सांगितलं असेल आणि त्या संदर्भात नवीनच सूट आता कोर्टासमोर आलेला आहे, तर मग कोर्ट काय करू शकतं, त्याचं जे काही ज्युरिडिक्शन आहे ते एक्सपांड करू शकतं, वाढवू शकतं, विस्तार करू शकतं. मग त्याला काय म्हणायचं, एक्सपांडिंग ज्युरिडिक्शन. इट्स ज्युरिडिक्शन वेल एक्सेप्टेड, इट इज अ कोर्ट ड्युटी टू एक्सपाउंड. मग इथं कोर्टाची ड्युटी होती की ते कोर्टाने ते एक्सपाउंड करणं गरजेचं आहे. दॅट इट इज नॉट प्रॉपर ऑन इट्स एक्सपांड इट्स ज्युरिडिक्शन. आणि ते जे काय ठरवून दिलेलं जे कोर्ट ज्युरिडिक्शन होतं ते इथं काय होतं, अपुरं पडत आहे. म्हणून इथं कोर्टाला गरज आहे, कोर्टाची ड्युटी आहे की त्याचं जे काय ज्युरिडिक्शन आहे ते ज्युरिडिक्शन त्या कोर्टाने काय केलं पाहिजे, एक्सपांड केलं पाहिजे, वाढवलं गेलं पाहिजे. Okay, here we can stop. Today we are discussing about all the kinds of jurisdiction. सर्व आपण आज हे 10च्या 10 प्रकारचे jurisdiction आपण आज पाहिलेले आहेत. अनम्यूट करा आणि विचारा, काय प्रश्न असतील ज्युरिडिक्शन संदर्भात तर विचारू शकता. सर शॉर्टली रिवाइज करा ना. ज्युरिडिक्शन मीन्स त्या कोर्टाला अधिकार आहेत का ते चालवण्याचं, ते सूट, असं म्हणजे ज्युरिडिक्शन. मग त्याचे आपण पाहिले की काइंड्स पाहिलेले आहेत. मग काइंड्स कुठले कुठले आहेत पहा, की सिव्हिल, क्रिमिनल. आता सपोज सिव्हिल दिवाणी असेल तर दिवाणी कोर्टात, क्रिमिनल असेल तर क्रिमिनल कोर्टात. नंतर टेरिटोरियल, सपोज पुणे कोर्ट असेल, औरंगाबाद कोर्ट असेल टेरिटोरियल, सोलापूर कोर्ट असेल तर टेरिटोरियल ज्युरिडिक्शनची बाधा येते. सपोज सोलापूरचा सिव्हिल सूट इथे चालू शकत नाही किंवा इथला सूट औरंगाबादमध्ये चालू शकत नाही. तसंच पेक्युनरी सूट संदर्भात, पेक्युनरी ज्युरिडिक्शन संदर्भात, सपोज त्या प्रॉपर्टीचं सब्जेक्ट मॅटरचं व्हॅल्युएशन सपोज 1 करोड आहे, तर इथं कुठलंच कोर्ट ते चालवणार नाही, तर ते